30 लाखांचं वैयक्तिक कर्ज तुमच्या नावावर आहे देशपांडे बाई. काय? हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तर असं कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं नव्हतं. मग हे कर्ज कुणी घेतलं? कर्ज आहे असं ऐकून माझे कान सुन्न झाले. मी त्या कागदांकडे असंच पाहत राहिले. जणू काही अक्षरं स्वतःच उत्तरं देतील की हे कर्ज नक्की कोणी घेतलंय. सही माझीच होती, पण सही केल्यावर माझ्या छातीत थडथड वाढली. डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, रोहन, माझा मुलगा. तोच जो नेहमी म्हणायचा, आई थोडंसं स्थिरावर घे, मग सगळं ठीक होईल. फक्त आरामच आराम. मी मोबाईल काढला. 3 वेळा फोन केला. चौथ्यांदा त्याने फोन उचलला. आई आता मीटिंगमध्ये आहे. नंतर रोहन, माझ्या नावावर 30 लाखांचं कर्ज कोणी घेतलं? पलीकडे शांतता होती. मग एक हलका हसण्याचा आवाज आला. आई घाबरू नकोस. कविताच्या बुटीकला थोडा सपोर्ट हवा होता. आम्ही नंतर परत फेड करू. एमीचा प्लॅन आहे. तू फक्त सही कर. मी सही केली नाही. माझा आवाज चढला. OTPची गोष्ट वेगळी असते, पण बनावट सही करणं हा गुन्हा आहे बाळा. मागून कविताचा भेकडणारा आवाज आला. आईने आपल्या मुलाला मदत करून खुश व्हायला पाहिजे. घर तर शेवटी मुलगा सांभाळणार ना. माझ्या डोळ्यासमोर गेल्या महिन्याचा गळप चप्पर उभा राहिला. तेव्हा मी 1 रुपया जोडून गवंड्याला बोलवायला हिशोब करत होते आणि हे दोघं माझ्या नावावर आपल्या स्वप्नांची गाडी चालवत होते. मी फोन कट केला. हात थरथरत होते. वाटलं खूप रडावं, पण अश्रू जणू ओढले होते. मनात फक्त एक गोष्ट फिरत होती, OTP कधीही कोणालाही शेअर करू नये, अगदी स्वतःच्या मुलाला देखील. बँक मॅनेजर जोशी साहेबांनी मला केबिनमध्ये बोलवलं. व्यवस्थित लावलेल्या फाईल्स आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर माझं नाव आणि बाजूला स्पेसिमेन सहीचं कार्ड पडलं होतं. त्यांनी मृद आणि थंड आवाजात विचारलं, देशपांडे बाई, तुला या कर्जाबद्दल काही माहीत नव्हती? मी नकार दिला, पण मान हलवली. तुझा पॅन, आधार, फोटो सगळं जुळतंय. KYC 4 महिन्यांपूर्वी अपडेट झालेली दिसते. मी तर मागच्या 4 महिन्यात पुण्याबाहेर गेलोच नाही. मी हळूच विचारलं, कुणी क्लोन बनू शकतो का हे? ते काळजीपूर्वक म्हणाले, अशा प्रकरणामध्ये आम्ही सर्वात आधी पैसे ट्रान्सफर होणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट करायची आहे. तू आधी एक विनंती अर्ज दे की हा व्यवहार माझ्या परवानगीशिवाय झाला आहे. मग आम्ही होल्ड लावायची विनंती करू. सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवा. 1930 या हेल्पलाईनवर आणि राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल दोन्ही ठिकाणी. आणि हो, CIBILL सुद्धा लगेच कळवा, म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब होणार नाही. पण माझी FD, माझं घर, माझ्या तोंडून आपोआप हे शब्द बाहेर पडले. घाबरू नकोस. आता पहिलं पाऊल असं आहे की पैशांचं ट्रान्सफर थांबवायचं. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी, हस्ताक्षर तपासणं, तज्ज्ञांचा सल्लाही लागू शकतो. तुम्ही शांत राहा आणि जी माहिती मागितली जाईल ती द्या. मी केबिनमधून बाहेर आलो तेव्हा टोकनचा बीप आवाज पुन्हा ऐकू आला. पॅसेजमध्ये एक वृद्ध गृहस्थ आपल्या नातवाचा हात धरून उभा होता. जवळच एक बाई स्टीलच्या ग्लासमधून पाणी प्यायची होती. जग आपल्या गतीने चालू होतं आणि माझ्या आत काहीतरी खचलं होतं. घरी परतताना मोबाईलचं नोटिफिकेशन पाहिलं. 2 महिन्यापूर्वीचे मेसेज, मेड इट रजिस्टर्ड, थँक्स फॉर अपडेटिंग KYC, आणि एक मेल, वेलकम टू फ्री अप्रूव्ड क्रेडिट. माझं हृदय जोरात धडकू लागलं. हे सगळं माझ्या डोळ्याकडून कसं भागलं? कसं कळलंच नाही. कदाचित त्यावेळेस मी छपराची गळती, गॅस सिलेंडरची बुकिंग आणि औषधांची चिठ्ठ्या यात गुंतलेली होती. घरी पोहोचले तेव्हा दाराजवळ ठेवलेल्या कडुलिंबाच्या कुंडीतून हलका असा सुगंध येत होता. आत देवघरात ती जुनी घंटा आणि माझ्या दिवंगत पतीचा फोटो होता. मी दिवा लावला. मला आज कणखर राहायचं. मी फोटोकडे पाहून म्हणाले, आता घाबरायचं वय नाही, उभं राहायचं वय आहे. मी डायरी काढली आणि पहिल्या पानावर लिहिलं, पायरी 1, बँकेत अनधिकृत व्यवहाराचा फॉर्म देणं. पायरी 2, सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवणं. 1930 कॉल करणं. पायरी 3, CIBIL डिस्प्यूट फॉर्म भरायचा. पायरी 4, नोडल ऑफिसरला मेल करणं. एक करून कामाला सुरुवात केली. 1930 फोन केला. पलीकडून शांत आवाज आला, मॅडम, हा कॉल रेकॉर्ड होत आहे. कृपया घटना सांगा. मी सगळी हकीकत सांगितली. त्यांनी तक्रार नोंदवली, क्रमांक दिला आणि म्हणाले, राष्ट्रीय पोर्टलवरही तपशील अपलोड करा. बँकेतून पोच पावती, कॉमलेजमेंट स्लिप घेऊन विसरू नका. मी लॅपटॉप उघडला आणि हळूहळू टाईप करू लागलो. स्क्रीनवरचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर कोरला जात होता. आयडेंटिटी थेस्ट, फसवणूक, अनधिकृत सिग्नेचर, लोन रिस्क. घरात फोन वाजत होता. नातेवाईकांचे रिंगटोन, शेजारच्या शिंदे काकूंचा मिस्ड कॉल आणि एक अनोळखी नंबर. तिसऱ्यांदा अनोळखी नंबरवरून फोन आला. मी उचलला. देशपांडे बाई, एक पुरुषी आवाज होता, खपून चापून चुपचाप बोलणारा. मी RF बोलतोय, रोहनचा मित्र. तुम्ही काळजी करू नका. पैसे फिरवून सगळं ठीक होईल, असं डोकं वाटू द्या.
फक्त बँकेला एक संमतीचा मेल पाठवून द्या. प्रकरण शांत होईल. माझ्या मनात काहीतरी थंडगार तुटलंय. हा तोच माणूस आहे का ज्याबद्दल लोक बोलतात की योजना सांगतो आणि जबाबदारी दुसऱ्यांवर टाकून देतो. मी हळूच म्हणाले, माझ्या वकिलाशी बोला, आणि फोन कट केला. मी वकील कुठून आणणार हा प्रश्न मनात आला. मला फोनवर वकील शब्द ऐकताच मनात एक हिंमत आली. कधी कधी शब्द ढाल बनतात. संध्याकाळी शिंदे काकू आल्या. स्टीलच्या किटलीत चहा, शंकरपाळ्या, तिची नेहमीची काळजी. ताई, OTP कधीही कुणाला देऊ नका. माझ्या बहिणीसोबत सुद्धा त्यांचे शब्द अजूनही मनात रुजले होते. ते माझ्या आत खोलवर जात होते. उद्या पुन्हा बँकेत जायचं आहे, मी म्हणाले. चला, मी पण तुमच्यासोबत येते. त्या लगेच म्हणाल्या. रात्री झोपच आली नाही. प्रत्येक आवाजाने घाबरायला होत होतं. फ्रीजची घरघर, घड्याळाची टिकटिक, दुरून येणाऱ्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. मी उठून बसले आणि माझ्या पतीच्या फोटोसमोर खुर्ची ओढली. मी एकटी नाहीये, मी स्वतःला म्हणाले. माझ्यासोबत माझं सत्य आहे, माझं कागदपत्र आहेत, माझ्या कष्टाची कमाई आहे. सकाळी मी पुन्हा बँकेत पोहोचली. यावेळी माझ्या नोडेल ऑफिसरला लिहिलेल्या ईमेलची प्रिंटआउट घेऊन गेली. पुरावे घेऊन गेलेली यादी, 1930चा तक्रार क्रमांक आणि सिव्हिल डिफिसचा स्क्रीनशॉट. काउंटरवर उभी असलेली मुलगी मला इशाऱ्याने जोशी साहेबांच्या केबिनपर्यंत घेऊन गेली. वाटेत टोकनचा बीप, मोबाईलची रिंगटोन आणि लोकांच्या सगळ्या दबक्या गप्पा ऐकू येत होत्या. मॅनट, KYC, EMI ही सगळे शब्द मीनाच्या बत्तीसारखे कानात विरघळत होते. जोशी साहेबांनी फाईल उघडली, माझे कागद ठेवले. सिस्टममध्ये काहीतरी टाईप करू लागले. कोणीच तरी फोनवर हळू आवाजात बोलले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले, आम्ही हस्तांतरणावर होल्डची विनंती केली आहे. फसवणुकीचा इशारा सायबर सेलकडेही दिला आहे. त्यांच्यासोबतही संपर्क ठेवलाय. तुम्हाला पोचपावती मिळेल. मी सुटल्यावर श्वास सोडला. खोलीतील हवा थोडी हलकी वाटू लागली, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा अजूनही तसाच होता. आणखी एक गोष्ट, देशपांडेबाई आपला चष्मा ठीक करत म्हणाली. या कर्जाच्या कागदपत्रांमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे जमीनदाराचं नाव आहे. त्यांनी स्क्रीन फिरवली. माझा फोटो, माझं नाव आणि त्यावर एक छोटीशी टिक दिसली. ते खूप हळूहळू म्हणाले, तुम्ही या कर्जात कर्जदाराबरोबर जामीनदार म्हणूनही दिसत आहात. माझा हात थंड झाले. शब्द घशात अडकले. मी फक्त इतकंच म्हणाले, जर हे थांबलं नाही तर त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं असतं, तर धोका तुमच्या घरीही पोहोचू शकतो. म्हणूनच आपल्याला आजच हे प्रकरण ठोकून द्यायला हवं. आणि तुम्ही पोलीस तक्रारीचा नंबर फाईलमध्ये नक्की जोडून ठेवा. प्रत्येक मिनिट खूप महत्त्वाचं आहे. मी माझं पर्स घट्ट पकडली होती. डोक्यात एकच गोष्ट फिरत होती. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. आज मी एक गोष्ट नीट समजून घेतली होती की OTP, सही, KYC आणि ई-मेंडेट हे काही खेळ नाहीत. आणि उद्या काय होणार? उद्या मी माझं सत्य आणि माझे कागद घेऊन पुढच्या दरवाजावर ठोठावणार आहे. पण सध्या या क्षणी माझ्यासमोर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चमकणारी ती लहानशी टिक जणू काही विचारत होती. देशपांडेबाई, तुम्ही तयार आहात का? सकाळी मी शिंदे काकांसोबत परत बँकेत पोहोचली. वाटेत त्यांनी एकच गोष्ट वारंवार सांगितली, कागद नीट सांभाळा, कमी बोला, जास्त लिहा. काउंटरवर मी अनधिकृत व्यवहार आणि बनावट सहीचा फॉर्म मागितला. तिथे 3 प्रती होत्या. एक बँकेसाठी, एक माझ्याकडे ठेवायला आणि एक शाखेच्या रेकॉर्डसाठी. मी हळूहळू प्रत्येक रकाना भरला. कर्जाचा नंबर, तारीख, संशयास्पद सहीचा उल्लेख. मी म्हणाली, ही सही माझ्याहून नाही, ही सही माझी नाही. हे एक स्पष्ट विधान लिहिलं आणि त्याच्यासोबत 1930 हेल्पलाईनचा तक्रार क्रमांक दिला. त्यासोबत मी आधार आणि पॅन कार्ड दिलं. पासबुकची कॉपी, माझ्या जुन्या पासबुकमध्ये घेतलेल्या सहीचा नमुना. स्टेपलवरून काउंटरवरील मुलीने सांगितले, मॅडम, पोचपावती घ्या, केस ID यावर आहे. मी ती पावती तळहातावर घट्ट धरली. हृदयाची धडधड थोडी कमी झाली. जोशी साहेबांच्या केबिनमध्ये बसून मी आणखी एक विनंती केली. ज्या दिवशी KYC अपडेट झाले त्या दिवसाचे CCTV फुटेज तुम्ही सुरक्षित ठेवू शकाल का? आणि शक्य झाल्यास त्या सहीच्या स्कॅनची कॉपी. त्यांनी IT टीमला फोन लावला. हळू आवाजात बोलले, मग म्हणाले, विनंती केली आहे. लक्षात ठेवा, CCTV ही कॉपी साधारणपणे पोलीस किंवा सायबर सेलच्या लेखी मागणीवरच मिळते. तुम्ही FIR किंवा तक्रारीचा नंबर दिला तर प्रक्रिया लवकर होते. मी मान डोलावली. आम्ही लगेच जवळच्या सायबर पोलीस स्टेशनचा पत्ता विचारला. शिंदे काकू म्हणाल्या, आधी सगळ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी घेऊन घेऊया. पेन ड्राईव्हमध्ये सगळ्या PDF फाईल्स पण बनवून घेऊया. नंतर धावपळ कमी होईल. रस्त्याच्या वळणावर एक छोटेसे झेरॉक्स प्रिंट स्कॅनचं दुकान होतं. मी स्कॅन करून एक फोल्डर बनवला. आधार PDF, पॅन PDF, पासबुक, सही PDF, बँक डिस्प्यूट फॉर्म PDF 1930, तिकीट PDF. दुकानदार मुलगा म्हणाला, काकू, एक बॅकअप गुगल ड्राईव्हवर पण टाकून द्या. मी हसून म्हणाले, बाळा, आजपासून वेगळ्या बॅकअपचं पण बॅकअप.
सायबर सेलमधील ड्युटी ऑफिसरने लक्षपूर्वक ऐकून घेतलं. हे प्रकरण ओळख चोरी, आयडेंटिटी थेफ्ट आणि संभाव्य बँक फसवणुकीसारखं आहे. ते म्हणाले, राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तपशील भरा. एक FIR किंवा तक्रारीची पोचपावती इथे मिळेल. OTP शेअर तर केला ना? मी लगेच म्हणाली, कधीच नाही. त्यांनी मान डोलवली. ठीक आहे, म्हणजे प्राथमिक निष्काळजीपणाची प्रायमरी. नेग्लिजिन्सचा मुद्दा कमजोर राहील. तुम्हाला आलेले कॉल रेकॉर्ड, ईमेल, SMS, अलर्ट जे काही मिळेल ते सगळं नीट जपून ठेवा. बँकेकडून होल्ड लावल्याचा लेखी पुरावा नक्की घ्या. आम्ही समन्वय साधू. मी पोर्टलवर प्रत्येक रकाना भरला. दिनांक, बँक, शाखा, कर्ज क्रमांक, संशयास्पद कॉल, राणे नावाचा उल्लेख आणि मी कोणतेही मॅन्डेट, सही किंवा OTP दिलेले नाही हे स्पष्ट लिहून सबमिट केलं. सबमिट केल्यावर स्क्रीनवर तक्रार क्रमांक चमकला. मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि प्रिंटही काढली. ऑफिसर म्हणाले, या नंबरवर CCTV, KYC, लॉग, IP, ॲड्रेस मागणं सोपं जाईल. घराच्या आसपास कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रयत्न केल्यास 112 वर लगेच कॉल करा. घरी परतताना बसमध्ये बसलो होतोय. मोबाईलवर कुटुंबाचा ग्रुप उघडला. सगळे शांत होते, सगळे वाचत होते, पण कुणी काही लिहित नव्हते. सोसायटीच्या ग्रुपवर शिंदे काकूंनी एक जनजागृती पोस्ट टाकली होती. OTP सही, मॅन्डेट सुरक्षित ठेवा. बँक कधी फोनवर OTP मागत नाही. माझ्या मोबाईलवर मेसेज आला. देशपांडे ताई, हिंमत ठेवा, आम्ही सोबत आहोत. हे वाचून डोळे पाणवले. पण त्या पाण्यात भीती नव्हती, एक विश्वास होता की सत्य आणि कागदपत्र सोबत असतील तर मार्ग नक्कीच सापडेल. दुपारी बँकेकडून मेल आला. होल्ड रिक्वेस्ट मिळाली आहे आणि प्रोसेस चालू आहे. खाली लहान अक्षरात लिहिलं होते की प्रोसेसिंग कशी होईल ते डिपेंड करेल कट ऑफवर. मी ते शब्द पुन्हा वाचले. कट ऑफ म्हणजे होल्ड लावण्यासाठी सिस्टमला दुसऱ्या दिवसापर्यंत वेळ लागू शकतो. मी अजून एक काम केलं. सिबिलवर ऑनलाईन डिस्प्यूट दाखल केला. पोर्टलने कारण विचारलं. मी अकाउंट लोन निवडलं. माझं आयडेंटिटी थेफ्टचं कागदपत्र अपलोड केलं आणि सबमिट केलं. स्क्रीनवर लिहिलं होतं, रेझोल्युशन इन डेज, अटेरम नॉट रिफ्लेक्ट. मी सुटकेचा निश्वास सोडला. कमीत कमी क्रेडिट रिपोर्टवर एक तरी नोंद झाली की प्रकरण तपासलं जाईल. संध्याकाळी रोहनचा मेसेज आला. आई, बँकेला एक संमतीचा मेल कर. फक्त लिहून दे की तुला माहीत आहे सगळं काही ठीक होईल. मी काहीच उत्तर दिलं नाही त्याला. थोड्या वेळाने फोन वाजला. स्क्रीनवर फक्त रोहन नाव चमकत होतं. मी फोन शिंदे काकूंकडे दिला. त्यांनी मान वळवून हळूच सांगितलं, आत्ता नको. जे काही बोलायचं असेल ते लेखी स्वरूपात पाठव त्याला. कॉल रेकॉर्डिंग मोडवर असल्यावरच. तेवढ्यातच तोच अनोळखी नंबर पुन्हा पुन्हा वाजला. तोच चापून चपून बोलणारा आवाज. देशपांडे बाई, मी राणे. मी जास्त ताणून धरत आहात. पैसे फिरून परत येतील. बँकेची सिस्टम समजून घ्या. एक मेल, एक होकार आणि सगळं काही ठीक होईल. मी रेकॉर्डिंग सुरू करून म्हणाले, तुम्ही कोण असता माझ्या पैशांच्या आणि माझ्या नावाच्या मध्ये बोलणारे? पलीकडून हसण्याचा आवाज आला. जो सिस्टम समजत होता तो मी फोन ठेवला आणि तो नंबर ब्लॉक करून टाकला. रेकॉर्डिंग फाईलचं नाव ठेवलं, राणी कॉल. मग 3 रात्रीपर्यंत मी नोडल ऑफिसरला सविस्तर मेल लिहिला. पुरावे, सायबर तक्रार क्रमांक, 1930चा संदर्भ, CCTV आणि सहीच्या स्कॅनची विनंती केली आणि ठळक अक्षरात लिहिलं, कृपया तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही हस्तांतरण, ऑटो डेबिट किंवा इमिडिएट तात्काळ थांबवण्यात यावे याची खात्री करा. सेंड बटन दाबल्यावर मन थोडं शांत झालं. देवघरात दिवा लावला आणि हळूच म्हणाली, आज जे माझ्या हातात होते ते मी केले. उद्या जे होईल ते पाहू. एक छोटीशी शिकवण मी स्वतःला पुन्हा पुन्हा दिली. पहिली, OTP कधी शेअर करू नका. 2 सहीचा जुना पुरावा, जुने पासबुक, PPF, LIC फॉर्म नीट सांभाळून ठेवायचं. तिसरं आहे, बँकेत प्रत्येक गोष्ट लेखी द्यावी. पोचपावती, कनॉलेजमेंट स्लिप घेणं अनिवार्य आहे. चौथा आहे, सायबर पोर्टल आणि 1930 ही पहिली संरक्षण घालावी. 5 सिबिल डिस्प्यूट ही दुसरी संरक्षण घाल. 6 30 दिवसात सुनावणी न आल्यास RBI लोकल ओम्बुड्समॅन ही तिसरी संरक्षणाची घाल या संरक्षण घालायला हव्यात. सामान्य माणसाला रात्री 10 वाजता दरवाजावरची बेल वाजली. बाहेर पोलिसांची जीप होती. हवालदार किरण होते. मॅडम, सायबर सेलकडून मेसेज आला होता की तुम्हाला धमकीचे कॉल येत आहेत. गल्लीत रात्रीची गस्त वाढवली आहे. काही अडचण असेल तर 112 वर लगेच फोन करा. ते सगळं ऐकल्यानंतर मी त्यांचे आभार मानले. जाता जाता त्यांनी सल्ला दिला, उद्यापर्यंत बँकेच्या सिस्टमने होल्ड कन्फर्म केला नाही तर सकाळी शाखेत पोहोचायचं. कट ऑफच्या आधी कागदपत्र पुढे द्यावं लागेल. मी घड्याळ पाहिलं तर 10:45 झाली होती. मोबाईल हातात घेतला तर एक नोटिफिकेशन ईमेलचं आलं होतं. ऑटोडेस्कच्या विंडोमध्ये मी थरथरत्या बोटांनी मेल उघडला. स्क्रीनवर स्पष्ट लिहिलं होतं, शेड्यूल फॉर टुमॉरो, सकाळचे 18.
सब्जेक्टमध्ये होल्ड स्टेटस होतं. माझ्या पोटात थंडगार गोळा आला. म्हणजे जर रात्री सिस्टममध्ये होल्ड लागला नाही तर उद्या 18 वाजता पैसे निघू शकतात. मी लगेच जोशी साहेबांना तो मेल फॉरवर्ड केला. विषय लिहिला, अर्जंट. कृपया सकाळी 10:30 वाजता होल्ड कन्फर्म करा. मनात एकच वाक्य फिरत होतं, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. मी सकाळी 6:30 वाजता अलार्म लावला. फाईल बॅग तयार केली. ID स्लिप, प्रिंटआउट, पेन ड्राईव्ह सगळं जमा केलं. छोटी बहीण पाण्याची बाटली घेऊन झोपण्याआधी मी माझ्या पतीच्या फोटोसमोर म्हणाले, उद्या कट ऑफच्या आधीच यांची खेळी कापून टाकेन. मी लाईट बंद केली आणि वेळी मोबाईल पुन्हा वाजला. यावेळी बँकेचा सिस्टम कॉल होता. रोबोटिक आवाज म्हणाला, डिअर कस्टमर, युअर लोन डिस्बर्सल इन क्यू. कॉट कट झाला. खोली शांतता पसरली आणि माझी कहाणी उद्या सकाळच्या 8 वाजताच्या त्या नाजूक धाग्यावर लटकून राहिली. सकाळी 8:30 वाजता मी आणि शिंदे काकू पुन्हा बँकेच्या दारात उभी होतो. थंड हवा सुटली होती पण तळहात तापले होते. मी फाईल घट्ट पकडली होती. रिसेप्शनवर म्हणाले, होल्डर स्टेटस कन्फर्म करायचं आहे कट ऑफच्या आधी. मुलीने मान हलवली. मॅडम, मी टीमशी संपर्क साधते, तुम्ही थांबा. प्रतीक्षेचा प्रत्येक मिनिट जास्तच लांबून होता. टोकनचा बीप, प्रिंटरची खरखर, दुरून येणारा चहावाल्याचा आवाज. निलायनच्या मनात तेच वाक्य फिरत होतं. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. जोशी साहेबांनी केबिनमध्ये बोलवलं. देशपांडे बाई, तुमचा मेल नोडल ऑफिसरपर्यंत पोहोचला आहे. आम्ही सिस्टममध्ये फ्रॉड होल्ड टाकत आहोत, पण मॅन्युअली स्टॉपची सूचना लागेल. तुमचं लेखी निवेदन द्या, म्हणजे कट ऑफच्या आधी पेमेंट रांगेतून बाहेर काढता येईल. त्याने कोरा कागद पुढे दिला. मी स्पष्टपणे अक्षरशः लिहिलंय, मी देशपांडे कर्ज क्रमांकावर कोणतेही हस्तांतरण ऑटो डेबिट मेडेटला विरोध करते, कारण ओळख चोरी आणि बनावट सही याबाबत सायबर तक्रार क्रमांक जोडलेला आहे. खाली तारीख, वेळ आणि सही आहे. त्यांनी तो कागद फाईलमध्ये चिटकवला. फोन उचलला आणि कुणाला तरी असेडेशी हळू आवाजात बोलले. सकाळी 9:30 वाजता एक SMS आला. फ्रॉड अलर्ट नोटेड, होल्ड रिक्वेस्ट अंडर प्रोसेस. मी खोल श्वास घेतला, पण मन अजूनही धडधडत होतं. शिंदे काकू कुजबुजल्या. लेखी काम झालंय, आता धीर धर. मी पाण्याचा घोट घेतला. विनंतीवरच घड्याळ सकाळी 10:30 दाखवत होतं. जोशी साहेब पुन्हा बाहेर आले. देशपांडेबाई, सिस्टमचा प्रतिसाद देण्याची वाट पाहतोय. कट ऑफच्या आधी यायला हवं होतं. सकाळी 10:18 मोबाईल व्हायब्रेट झाला. ईमेलमध्ये टेम्पररी होल्ड तयार झाल्याचा मेसेज आला. खाली छोटेखानी वाक्य, सब्जेक्ट फायनल अप्रूव्ह. मी डोळे मिटून थोडा वेळ देवाचं नाव घेतलं. सकाळी 10:28 झाली. जोशी साहेबांच्या सिस्टमवर एक हिरवी लाईट चमकली. त्यांनी स्क्रीन माझ्याकडे वळवली नाही, पण त्यांच्या आवाजात थोडा दिलासा होता. प्राथमिक स्टॉप लागलाय, आता फायनल एंट्री होईल आणि हस्तांतरणाच्या रांगेतून हे प्रकरण काढून टाकलं जाईल. बाहेरून मी शिंदे काकूंचा हात दाबला. थोडंसं सुरक्षा मिळाल्यासारखं वाटलं. त्या हसून म्हणाली, थोडंसं तर होईना, पण बरोबर दिशेने. मी काउंटरवरून पोचपावती घेऊन बाहेर पडलो. तेव्हा ऊन थोडं गरम होतं. दारावर एक पोस्टर लावलेलं होतं, OTP कुणाशी शेअर करू नका. मनात आलं, काश घराच्या भिंतीवर असंच मोठं पोस्टर लावता आलं असतं. लोभ, दबाव, झटपट श्रीमंती यापासून सावध राहा. सकाळचे 10:56 आणखी एक मेल. टेस्ट बर्सल रिमूव्ह फॉर्म क्यू. फ्रॉड होल्ड ॲक्टिव्ह. मी फोन छातीशी कवटळला. अरे, वाजताच्या त्या नाजूक धाग्याने तुटण्याऐवजी जी मला बांधून ठेवली होती, माझ्या सत्याशी, माझ्या कागदपत्रांशी, माझ्या हिमतीशी, मी हळूच म्हणाली, धन्यवाद. कुणाला, देवाला, सिस्टमला की स्वतःला माहीत नाही, पण तोंडातून शब्द बाहेर पडले की आम्ही दोघी बँकेतून बाहेर पडलो. तेव्हा दाराबाहेर एक पांढरी कार उभी होती. दरवाजा उघडला. रोहन उतरून वेगाने माझ्या दिशेने आला. त्याच्या डोळ्यात रात्रीचा जागरण्याचा थकवा, राग आणि भीती एकत्र दिसत होती. आई, हे काय करत आहेस तू? फक्त एक मेल करा की हे सगळं तुझ्याच माहितीतच झालंय. ब्युटिकाचं उद्घाटन ठरलं होतं. आमची इज्जत आहे. मी शांतपणे उभी राहिली, कारण इज्जत सत्याने मिळवते बाळा, चोरीने नाही. त्याने इकडे तिकडे पाहिलं. लोक पाहत होते. तो हळू पण कठोर आवाजात म्हणाला, आई, तू माझं करिअर आणि लग्न दोघंही सगळं नष्ट करत आहे सगळं. मी एक पाऊल पुढे गेलो आणि हळूच म्हटलं, रेकॉर्डिंग सुरू आहे रोहन. जे बोलायचं आहे ना ते नीट विचार करून बोल. जो एक क्षणासाठी नजर खाली झुकवली त्याने. मग दाट ओढत म्हटला, कविता रडते, तिचे खर्च खूप जास्त आहेत. एक गोष्ट ऐक, सगळं ठीक होईल. मी नकारार्थी मान हलवली. लेखी स्वरूपात पाठव. मी पोलीस आणि बँकेला फॉरवर्ड करून देईन. तसतसं करून कविता आली. डोळ्यांवर चष्मा, ओठावर हलकी लिपस्टिक, पण चेहऱ्यावर अजूनही लाज आणि रागाचं निशाण स्पष्ट दिसत होतं. आंटी, तुम्हाला माहीत आहे ना, हे बुटीक माझं स्वप्न आहे. तुमचा मुलगा फक्त मला साथ देतोय. आई आहेस तरी तुम्ही मुलाला साथ देणार नाहीत का तुम्ही? मी पहिल्यांदा तिला डोळ्यात डोळे घालून पाहिलं. आई म्हणूनच मी त्याला शिकवेन की
चुकीच्या मार्गाने घर उभं राहत नाही. खरंच तुला दुकान हवं असेल तर माझा सल्ला ऐक. कर्ज कायदेशीर मार्गाने स्वतःच्या नावावर आणि स्वतःच्या कागदपत्रांवर घे. ती अचानक भडकली. तुम्हाला कोर्टात खेचेन, तुमच्या बदनामीचा खटला टाकेन. जवळ उभा असलेला सुरक्षा रक्षक थोडे पुढे धावला. मी शांतपणे म्हणाली, घाबरू नकोस, जे करायचं आहे ते कागदावर कर. आता रस्ता सोड. गर्दी वाढताना दिसताच मी आणि शिंदे काकू पुढे निघाली. तेव्हा राहरोने मागून आवाज दिला, आई शेवटचं सांगतोय, संमतीचा मेल करून दे. मी वळूनही पाहिलं नाही. फक्त हात दाखवून रिक्षा थांबवली आणि बसली. हृदय जोरात धडधडत होतं. पण आवाज शांत होता. घरीच आला. घरी पोहोचलो. दाराजवळच्या कडुलिंबांच्या कुंडीचा सुगंध पुन्हा आला. मी दरवाजा उघडला. तोच फोन वाजला. अनोळखी नंबर स्पीकरवर ठेवला. हो, तोच चापून चुपून बोलणारा आवाज. देशपांडे बाई, मी आर्यप. तुम्ही प्रकरण बिघडवत आहात. बँकेची सिस्टम समजून घ्या. कधी कधी ग्राहकांच्या संमती मेलने प्रकरण मिटतं. तुम्ही फक्त लिहून द्या की मी मध्येच थांबवलं. तुम्ही माझ्या मुलाशी पहिल्यांदा कधी बोललात? एक श्वास घेण्या येताच शांतता टाळाटळ झाली. मला टाईमलाईनशी काय करायचं समजत नव्हतं. मी रेकॉर्डिंग सेव्हरवर टॅप केलं. जे काही बोलायचं आहे ते लिहून पाठव. हो हो हो, हा नंबर पोलिसांकडे जाईल. मी कॉल कट केला. फाईलचं नाव ठेवलं राणे. राणे कॉल टू. MP3 नंबर ब्लॉक केला. एक मोठा श्वास घेतला. दुपारी सायबर सेलचा फोन आला. ते ड्युटी ऑफिसर होते. मॅडम, बँकेने होल्ड कन्फर्म केला आहे. तुम्ही छान काम केले. ती आधीच प्रकरण पकडलंय. त्याआधीच प्रकरण पकडलंय. आता पुढची पायरी म्हणजे KYC, लॉग आणि डिव्हाइस IPS ट्रेस आम्ही मागतोय. संध्याकाळपर्यंत तुम्हाला ईमेल येईल. मी आभार मानले. ऑफिसर पुढे म्हणाले, अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून धमकी आली तर घाबरू नका. लगेच 112 नंबरवर कॉल करा आणि आम्हाला रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉट पाठवून द्या. संध्याकाळ झाली. गल्लीत चहाचा सुगंध पसरला. मी चहाचा कप उचलत होते की बाहेरच्या बाईकच्या ब्रेकचा कर्कश आवाज आला. कविताचा भाऊ हेल्मेट हातात, डोळे लाल करून दारात उभा होता आणि म्हणाला, आंटी, कुटुंबाची इज्जत पणाला लावलीयस. तुम्हाला हवं ते सगळं शांतपणे मिटू शकतं, नाहीतर. म्हणून त्याने हवेत बोट फिरवलं. शब्द कमी होते पण इरादा स्पष्ट होता. मी दाराच्या आतूनच म्हणाली, बाळा, जे काही म्हणायचे म्हणजे पोलिसांसमोर धमकीची नोंद होत होती. त्याने ओठ दाबले, बाईक सुरू ठेवली आणि निघून गेला. मी तितकेच शांत होऊन आत येऊन हवालदार किरण यांना मेसेज केला की धमकी आली आहे. ते रेकॉर्डिंग पाठवत आहे. लगेच उत्तर आले की रात्रीची गस्त वाढेल. रात्र झाली. घरात मंद दिवा जळत होता. मी डायरी उघडली. आजच्या कामावर टिक केले. बँकेचं होल्ड कन्फर्म, सिव्हिल डिस्प्यूट दाखल, सायबर लॉकची मागणी, धमकीबद्दल 112वर सूचित. मन थोडं हलकं झालं. पण आता कुठेतरी एक पोकळी अजून तशीच होती. माझ्या मुलासाठी लहानपणीचा रोहन आठवला. पावसात मातीशी ढेकळांनी घर बांधवायचा आणि मग स्वतःच्याच तो मोडून टाकायचा. मी हसायची का? तो मोडून टाकला. तो म्हणायचा, आणखी मोठं करणार. आईचे डोळ्यात पाणी आलं. मी दिवसभर बसून हळूच म्हणाली, मोठं घर कष्टाने बनतं, शॉर्टकटने नाही. त्याचवेळी मोबाईलची घंटी वाजली. सायबर सेलचा मेल आला. विषय होता प्रिलिमिनरी कोरेलिएशन रिपोर्ट. मी थरथरत्या बोटाने मेल उघडला. काही ओळी होत्या, सरळ, थंड आणि स्पष्ट. आणखी 3 क्रेडिट लाईन्सच्या अर्जामध्ये तेच डिव्हाइस, फिंगरप्रिंट आणि तोच IPC सबनेट दिसत होतं. लोकेशन तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या भाड्याच्या पत्त्याजवळचं आहे. मी स्क्रीनकडे बराच वेळ पाहत राहिली. खोलीत घड्याळाची टिकटिक आणखी जोरात सुरू झाली. फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. ड्युटी ऑफिसरचा कॉल होता. मी उचलला. दुसऱ्या बाजूने धीमा पण ठाम आवाज आला, देशपांडे बाई, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. हा IP गेल्या महिन्यात एका कन्सल्टंट नंबरशी लिंक होते. नाव आर्यप. माझ्या तोंडून फक्त एक दीर्घ श्वास बाहेर पडला. ऑफिसर म्हणाला, उद्या सकाळी आम्ही लेखी नोटीससह तुमच्या घरी येऊ आणि हो, तयार राहा. हे प्रकरण फक्त ते 3 लाखांच्या बाकीचं नाही. लाईन कट झाली. मी बराच वेळ फोन हातात घेऊन बसले. बाहेर कडुलिंबाची पाणी सळसळत होती. मनात एकच वाक्य फिरत होतं, सत्याचा धागा आता आणखी खोलवर जात आहे आणि उद्या कदाचित पहिल्या अटकेची चाहूल लागेल. सकाळी 9 वाजता दरवाजावर थाप पडली. हवालदार किरण आणि सायबर सेलचे 2 अधिकारी साध्या कपड्यांमध्ये उभे होते. एका हातात तपकिरी रंगाचे पाकिट होते. मी दरवाजा उघडला तेव्हा किरण म्हणाला, देशपांडेबाई, ही लेखी नोटीस आहे. डिव्हाइस आणि कागदपत्रे हजर करायची आहे. तुम्ही आमच्यासोबत याल का? असं आमचं म्हणणं होतं. म्हणजे ते समोर काहीच चुकीचं बोलू शकणार नाही. मी मान डोलवली आणि बॅग उचलली. आत त्यात फाईल्स, पोचपावत्या, 1930चा सिव्हिलचा प्रिंटआउट आणि पाण्याची छोटी बाटली होती. कारमध्ये बसताच एका अधिकाऱ्याने थोडक्यात सांगितलं, आज काही जप्ती नाही, फक्त नोटीस द्यायची.
फोन, लॅपटॉप, बिल, अकाउंट स्टेटमेंट आणि दुकानाचं CCTV फुटेज 24 तासात जमा करायचं आहे. नोटीससोबत इशाराही आहे, डेटा डिलीट करू नको, नाहीतर वेगळा गुन्हा दाखल होईल. मी हळूच विचारलं, राणे? ते म्हणाले, त्यांचं नाव नोटिशीत नाही, पण त्यांचे कॉल लॉग आणि IP ॲड्रेस वेगळे मागवले जातील. हळूहळू फास आवळला जातोय. देशपांडे बाईंच्या बुटिकेच्या बाहेर सोनेरी रंगाचा बोर्ड चमकत होता. कविता स्टुडिओचं सॉफ्ट लॉन्च होतंय. आत काच, पितळ आणि अत्तराचा सौम्य सुगंध दळवळत होता. रोहन काउंटरवर उभा होता, चेहरा थकलेला. कविता मला पाहताच तिने ओठ आवळले. किरण पुढे आली. नोटीस अधिकारी शांत आवाजात म्हणाले, ही औपचारिक कारवाई आहे. 24 तासांच्या आत खालील वस्तू, दोघांचे फोन, लॅपटॉप, टॅबलेट, दुकानाची बिलं, बँक स्टेटमेंट, भाड्याचा करार आणि CCTVची हार्ड डिस्क पोलीस स्टेशनमध्ये जमा करायची आहे. तोपर्यंत कोणत्याही डेटामध्ये फेरफार करू नये. कविता कागद वाचत होती. शेवटच्या ओळीवर पोचता तिच्या डोळ्यात ताण दिसला. ही सगळी माझी इज्जत घालवण्याची चाल आहे. मी पहिल्यांदा बोलती, हळू पण स्पष्टपणे. इज्जत सत्याने टिकते. सत्य समोर आलं की इज्जतही टिकते. लपवलं तर दोन्हीही जातात, सत्यही आणि इज्जतही. रोहनने नोटीसवर सही केली. त्याचा हात थोडा थरारला. मी पाहिले, त्याची नजर माझ्या मनगटातील बांगड्यांवर अडकली. जणू त्याला काही जुन्या सण आठवला असावा. मग त्याने चेहरा फिरवला. अधिकारी म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत वस्तू जमा करा, नाहीतर आम्ही कायदेशीर मार्गाने घेऊन जाऊ. कोणताही वाजावाजा न करता त्याच वेळेस दारात एक माणूस आला. खांद्यावर कॅमेरा, गळ्यात सीटी, समाचाराचं कार्ड. त्याने हळूच विचारलं, मॅडम, ही सायबर फसवणुकीची बातमी आहे का? अधिकारी म्हणाला. हातावर करून म्हटलं, काहीही बोलायचं नाही, ही एक नियमित प्रक्रिया आहे. मी काहीच सांगितलं नाही, पण कॅमेरा तरी चालू होता. कदाचित काचेतून फक्त खुणा आणि कागद दिसले असतील. मी माझा पदर नीट केला आणि एक पाऊल मागे सरकली. जे सांगायचं होतं ते कागद सांगत होता. बाहेर निघताच कविता कुजबुजली, कोर्टात बघून घेईन. मी न घाबरता म्हणाली, कोर्टात सत्य टिकतं. किरणने मला गाडीपर्यंत सोडलं आणि म्हणाली, तुमच्याकडून काही बोलायचं नाही, सगळं लेखीच असावं, हीच तुमची ढाल आहे. मी मान डोलावली. लेखी पुरावा तर झालाच आहे. घरी परतताच मोबाईल व्हायब्रेट झाला. बँकेचा मेल आला होता. फ्रॉड होल्ड फायनल अप्रूव्ह डिसिबर्सल रिमूव्ह सोबत एक दुसरं मेल आलं. अनयुज्ड ॲक्टिव्हिटी कस्टमर प्रोफाईलवर अटेम्प्ट झाली होती. नोटिफिकेशन ब्लॉक केलं. मी लगेच नोडल ऑफिसरला धन्यवाद लिहिलं आणि एक विनंती केली की FDवर कुठलाही बोजा किंवा ॲटो डेबिट पूर्णपणे थांबवावं. जर कोणतीही रक्कम काढायची असेल तर ती फक्त शाखेत जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन OTP बायोमेट्रिकनेच पैसे काढता यावेत. उत्तर आले की फ्लॅग अपडेटेड आहे. ब्रँचमध्ये फक्त कपाट उघडता येईल. हे ऐकून काळजात धस्स झालं. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची फोटोकॉपी फोल्डरमधून गायब होती. मी आपोआप जुन्या पाकिटांमध्ये कागद शोधू लागली. आठवड्यात 2 महिन्यांपूर्वी रोहन म्हणाला होता, IPAN अपडेटसाठी कागद हवे. मी तेव्हा म्हणाले होते, जास्त वेळ व्हायला घालू नको. ती फाईल बहुतेक परत आलीच नव्हती. मी खाली बसली. थरथर आवाजात स्वतःला म्हणाली, कागद परत येतील किंवा कागदा परत आणेल. मी डायरेक्ट ठळक अक्षरात लिहिलं, प्रॉपर्टीच्या कागदांची कॉपी गहाळ. पोलिसांना कळवायची. दुपारी सायबर सेलचा ईमेल आला. KYC लॉग, KYC R डिव्हाइस सेल्फी मिसमॅच. नोट फ्लॅग रिक्वेस्ट बँक सेल्फी एजंट रेकॉर्ड. खाली आणखी एक ओळ लिहिलेली होती, IP सबमिट मॅपिंग अँड डॉटर इन लॉ रेंटल एरिया सेम डिव्हाइसेस 3 क्रेडिट पॉईंट्स इन लास्ट फोर्टनाईट. मी सुटकेचा श्वास घेतला. सुटकेचा श्वास सोडला. हळूहळू वेदना कमी होत होत्या. संध्याकाळ होत होती. इतक्यात एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी तो व्हिडिओ कट केला. मग ऑडिओ कॉल आला. स्पीकरवर ठेवला गेला मी ऑडिओ कॉल. देशपांडे बाई, राणे बोलती. शहाणपणा यातच आहे की तुम्ही एक ओळीचा मेल करून द्या. आय एम अवेअर बँक. पण खुश मुलगा, पण सुरक्षित आणि दुकानही चालू राहील. त्याच्या बोलण्यात तोच चिकटपणा होता. मी थेट उत्तर दिलं, शहाणपणा यातच आहे की मी कायद्याच्या बाजूने उभी आहे. तुम्ही सुद्धा लेखी द्या. कधी कुणाला काय सल्ला दिला आणि किती कन्सल्टन्सी फी घेतली. मग त्याच्यावर बोलल्यानंतर पलीकडून हसण्याचा आवाज आला. तुम्ही मला ओळखत नाहीत का? मी म्हणाले, आता पोलीस ओळख झाली. कॉल कट. 5 सेव्ह केली राणे. कॉल 3 MP3 नंबर ब्लॉक. त्याचवेळी दरवाजावरची बेल वाजली. किरण होता सोबत, तोच अधिकारी देशपांडे. बाई, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बँकेने तुमच्या FDवर लक्ष ठेवलं होतं. आज कुणीतरी मेडेट बदलण्याचा प्रयत्न केला, पण तो ब्लॉक झाला. 2 उद्या सकाळी 7 वाजता आम्ही प्रोडक्शन राऊंड करत वस्तू ताब्यात घेणार आहोत.
आधी पोलीस स्टेशन, मग बुटीक. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुमचा जबाब अपडेट करून द्या. आणि हो, प्रॉपर्टीच्या कागदांची कॉपी गहाळ आहे, ही सुद्धा लेखी स्वरूपात जोडा. मी हो म्हणाली. रात्री मी देवघरात दिवा लावला. आत कुठेतरी तलवारीसारखी वेदना होती, जी आता श्वासासारखी स्थिर होत होती. मी हळुवारपणे स्वतःला समजावलं, लेखी पुरावा, पोचपावती, बॅकअप हेच माझं कवच आहे. बाहेर येऊन गॅसवर चहा ठेवला आणि डायरीच्या पुढच्या पानावर लिहिलं, उद्या 7 वाजता पोलीस स्टेशन, 10 वाजता डिव्हाइस डॉक्युमेंट जमा करायचं. अचानक फोनवर व्हॉट्सअप चमकलं. सोसायटीच्या ग्रुपवर कोणीतरी सिटी समाचाराची थोडी क्लिप टाकली होती. काचेच्या पलीकडून नोटीस देतानाचं दृश्य आणि खाली मथळा, OTP शेअर करू नका, फसवणुकीपासून सावध राहा. कमेंट्समध्ये अनेक वयस्कर लोकांनी आपले अनुभव लिहिले होते. मी फक्त एक ओळ टाईप केली, सत्य लेखी स्वरूपात असेल तर भीती अर्धी होते. सेंड केलं आणि असं वाटलं जणू घराच्या भिंती आणखीन मजबूत झाल्या आहेत. रात्र झाली तशी हवा थंड झाली, कडुलिंबाची पाने सळसळली. तशी सायबर सेलचा कॉल आला. आवाज संयमी पण कठोर होता. देशपांडेबाई, एक नवीन माहिती आहे. ज्या नंबरवरून राणे तुम्हाला कॉल करत आहेत, तो नंबर काल रात्री ब्युटिकच्या जवळच्या टॉवरवर 47 मिनिटे होता. उद्या सकाळी जर तो दिसला तर आम्ही त्याला ओळखू. आणि हो, तुमचा जबाब उद्या केस डायरीमध्ये पीडित म्हणून जोडला जाईल. मी आभार मानलं. लाईट बंद करणार तोच फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. बँकेच्या सेंट्रल फ्रॉड टीमचा मेल आला होता. कस्टमर प्रोफाईल सेक्युअर्ड. कोणतीही रिक्वेस्ट ब्रँचमध्ये पर्सनली व्हेरीफाय करावी लागेल असं सांगितलं होतं. खालून आणखी एक ओळ लिहिली होती की इतर 3 क्रेडिट अर्जावरही संशयित ओळख चोरीचा सस्पेक्टेड आयडेंटिटी टॅग लावला आहे. मी डोळे मिटून घेतलं. ही लढाई आता फक्त 30 लाखांची नव्हती. ही माझं नाव, माझ्या स्वाभिमानाचं संरक्षण करण्याची लढाई होती. माझ्या भविष्याची लढाई होती. झोप लागण्यापूर्वी दारावर हळूच थाप पडली. किरणने बंद लिफाफा दिला. त्यात उद्याचं वेळापत्रक आणि काही सूचना होत्या. सकाळी 7 वाजता पोलीस येणार. स्टेशनवर सकाळी 9:45 वाजता. बुटीक. तू फक्त खरं बोल, बाकी आम्ही पाहून घेऊ. मी तो लिफाफा टेबलवर ठेवला. विनंतीवरच्या खड्यावर टिक ऐकत राहिली आणि हळूच म्हणाली, उद्या काचेसारखं सत्य चमकेल. तसंच एक विजय सारखा माझ्या मनात चमकला. जर बुटीकच्या CCTVमध्ये राणे स्वतः दिसला तर नाही दिसला तर उद्या उत्तर मिळणार होतं. आणि माझी कहाणी आता ते एका प्रेमच्या प्रतीक्षेत होती, जे सगळं काही बदलू शकायची. सकाळी 7 वाजता मी पोलीस स्टेशनला पोहोचलो. माझा जबाब अपडेट झाला. प्रॉपर्टीच्या कागदांची गहाळ प्रतीचा धमकीचा कॉल आला होता आणि त्यात RFच्या नंबरचा उल्लेख होता. सकाळी 9:45 टीम बुटीकवर पोहोचली. किरण सायबर अधिकारी आणि एक तांत्रिक विशेषज्ञ होते. नोटिशीची मुदत संपताच त्यांनी वस्तू ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 2 मोबाईल, एक लॅपटॉप, अकाउंट स्टेटमेंटची फाईल, बिल बुक, DVR मधून 72 तासांचा CCTV फुटेजचा डंप घेतला. प्रत्येक वस्तूवर टॅग लावला गेला. सील बंद केलं गेलं आणि पावती बनवली. माझी प्रत वेगळी होती. आतल्या हवेत अत्तराचा सुगंध होता, पण मला फक्त कागदावरच्या शाईचा सत्याचा वाद जाणवत होता. तंत्रज्ञाने CCTV फुटेजवर टाइम स्टॅम्प सेट केला. स्क्रीनवर वेगाने फ्रेम्स धावत होत्या. लोक येत होते, जात होते. ट्रायल रूम, काउंटर, मग एक फ्रेमवर. सगळं काही हळू झालं. काचेच्या दारातून एक सडपातळ माणूस आत आला. काळा शर्ट, तपकिरी जॅकेट, मास्क खाली घसरलेला. तो माणूस काउंटरजवळ वाकून कविताशी बोलला. एक छोटं पाकिट ठेवलं, मोबाईलवर काहीतरी दाखवलं आणि मग बाहेर निघून गेला. किरणने फुटेज थांबवली. अधिकाऱ्याने हळूच म्हटलं, हीच राणे असू शकतो. रोहनचा चेहरा पांढरट झाला. कविताची बोट आवळली गेली. कुणी जोरात काही बोललं नाही. फक्त कागद आणि फिक्सेल बोलत होते. दुपारी पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक औपचारिकता पार पडली. डिव्हाइस क्लोनिंगची परवानगी मिळाली. डेटा डिलीट करू नका असं सायबर अधिकाऱ्याने मला बाजूला बोलावून सांगितलं. KYC लॉग आणि IP ट्रेस जुळतायत. आणखी 3 वेळा कर्ज घेण्याचा प्रयत्न याच डिव्हाइस सिग्नेचरवरून झालाय. बँकेने सगळ्यांवर संशयित ओळख चोरीचा टॅग लावलाय आहे. तुमची FD आणि घर दोन्ही सुरक्षित आहेत. मला थोडं दिलासा मिळाला, पण मन अजूनही स्थिर नव्हतं. लढाई अजूनही संपलेली नव्हती, पण रस्ता थोडा स्पष्ट होऊ लागला होता. संध्याकाळी बातमी आली की राणे जवळच्या गल्लीत बाईक सोडून पळून गेले आहेत. तो निघायचा प्रयत्न करत होता, पण टीमने त्याला पकडलं. पोलीस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवलं गेलं. तेव्हा खूप कन्सल्टन्सी आणि चॅट्स बाहेर आल्या. प्री अप्रूव्ड क्रेडिटसाठी झटपट श्रीमंत ग्राहकांकडून संमतीचा मेल मागा. सगळं संवाद असंच होतं, पण प्रत्येक वेळी शिकार वेगळी असायची. किरणने माझ्यासमोर फाईल बंद करत म्हटलं, आता कलम वाढतील. बनावट कागदपत्र, ओळख, चोरी, कट कारस्थान. केस मजबूत आहे.
देशपांडेबाई रात्री रोहन 1 तास आला. डोळे सुजलेले होते. आवाज खूप कमी होता. तो म्हणाला, आई माझी चूक झाली. तुझी फाईल, तुझ्या प्रॉपर्टीच्या कागदांची कॉपी माझ्याकडे आहे. मला वाटलं एखादं दुकान सुरू झालं की सगळं ठीक होईल. असं म्हणत मी खुर्ची ओढून बसलो. खरं लिहून दिलं तर बोलणी होईल. खोटं बोलशील तर कायदा बोलेल असं सांगितलं. त्याने मग खिशातून दुमडलेली फोटोकॉपी काढली. माझी बोटं फक्त क्षणभर थांबली. मग स्थिर झाली. उद्या न्यायालयात जे सत्य सांगशील तेच तुझं पहिलं प्रायश्चित्त असेल असं मी म्हणाली. रोहनने मान खाली घातली. पुढच्या आठवड्यात घडामोडींना वेग आला. बँकेतून लेखी पुष्टी आली. फसवणुकीवरील स्थगिती, अंतिम वितरण रद्द. तपासानंतर ग्राहकांची जबाबदारी रद्द. सिबिलने माझ्या रिपोर्टवर तपासाधीन ओळख चोरीचा शिकार असल्याची स्पष्ट नोंद केली होती. आरबीआयने लोकपालकाकडूनही मान्यता मिळवली की जर बँकेने 30 दिवसात प्रकरण पूर्ण मिटवलं नाही तर सुनावणी होईल. मला असं वाटलं जणू काही लेखी अर्ज, सायबर सेल, सिबिलची नोंद आणि लोकपाल हे चारही कवच माझ्या भोवती उभे आहेत. कविता आणि राणे त्यांच्या जमिनीवरील सुनावणी करू शकली. सुरू झाली. कोर्टात सीसीटीव्हीचे फ्रेम, क्लोनिंगचे लॉग आणि कन्सल्टन्सी चार्टचे काही भाग दाखवले गेले. न्यायाधीशांनी म्हटलं, पीडिताचे वय, आयुष्यभराची कमाई आणि घरची सुरक्षितता सगळंच धोक्यात होतं. लक्षात घेण्याची एक गोष्ट म्हणजे रोहनने न्यायालयात कबूलनाम्याचा अर्ज दिला होता की दबावाखालीच आईच्या सहीची नक्कल त्याने केली होती आणि तपासात बदल केल्याने त्याला सह आरोपी म्हणून धरलं गेलं. पण सत्य आता अधिकृतपणे नोंदवलं गेलं होतं. घरी परतल्यावर मी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. कडुलिंबाची पाने अशी सळसळत होती जणू दुमडलेल्या आईच्या ओठांवर कुणीतरी थंड हात ठेवला असावा. मी छप्पर दुरुस्त करणाऱ्या मिस्त्रीचा नंबर लावला. मिस्त्रीजी उद्या घेऊन जा, छप्पर ठीक करायचं आहे. यावेळी पैसे माझ्या कष्टाने कमवलेले होते. माझ्या नावावर होते. माझ्या हक्कावर होते. देवघरात मी दिवा लावला आणि पतीच्या फोटोला हळूच म्हणाली, मोठं घर कष्टाने उभं राहतं, डागांनी नाही. आज आपलं घर आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? देशपांडेबाईंनी अतिशय चलाखीने आपल्या मुलाला शिकवलेला धडा हा कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.